आडवा काय करा काय का राजा तर बसले सुरुवातीचा माझा बोला केला मला हॅलो हॅलो वातावरण विचार केले रे बरे अरे एवढं गावाला नवरात्री सारख्या माऱ्यासारखं वाटतं हे नव्हतं तिकडं बघ राजाला खचून माझ्याच आहे मांग्या बुवा तुम्हाला देऊ दारू बुवा या का बाजून चालताय पैसे पण आले गणपती बाप्पा मंगलमूर्ती झाली सुरुवात अहो हे कोरोना आहे 2 मिनिटं आहे गंमत आहे गंमत होय होय पण का परेनो आता एकच रूम आहे ना मध्ये फक्त भीत आहे शक्तीवाल्यांमध्ये आणि तुऱ्यावाल्यांमध्ये तर तोंड देवाला तिकडे गेलो त्यांच्या रूमातनं अहो 10-15 नारळ तोडून दिली मग एवढी तयारी एवढा घाबरायला मला एवढा नका घाबरू साधा आहे एवढा मी त्याला जिंकलाय तरी पण बाय माझ्या जीवनाने काय तर वय दुश्मन असेल त्यानं काय जो केला नसेल त्याचा पायाखाली ठेव शक्तीवर शाहीर चाल करून आलेला आहे थाटमाट करून मधुरेच्या बाजाराला कळवण्यात आलेले आहे तर त्यांचा माझ्याकडे म्हणून विमोड होऊन दे आणि बारीची सुखात समोर ठेव आणि बारीक रंगभर माझ्या आईशी आज झाले आहे आज म्हणून दे माझ्या कसं म्हटलं हे काय माहिती जाऊ माझ्या एका बाजू या ठिकाणी सुरुवात करूया या महाराष्ट्राचा दैवत आई तुळजा भवानी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज आणि यांचा वैचारिक वारसा या महाराष्ट्रामध्ये पुढे आला ते शाहू फुले आणि आंबेडकर यांच्या विचारांना नतमस्तक होत महाराष्ट्रामध्ये संतांची भूमी आणि संतांच्या भूमी संत बाळूमामा अवघा उत्तर हिंदुस्थान आणि आपल्या अश्वाच्या टापाखाली पालता घातला आणि मल्हारशाहीची मुहूर्तमेढ ठेवली ते मल्हारशाहीचे मल्हारा होळकर या इंग्रजांना 18 वेळा पराभूत करून या हिंदुस्थानामध्ये सर्वप्रथम स्वराज्याची खेळणी पेटवली स्वातंत्र्याची खेळणी पेटवली तो चक्रवर्ती राजा यशवंतराव होळकर पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या चरणाशी नतमस्तक होऊन माझ्या निवडी गावची पांडुरंगाची नवलाई देवी केळमेची माझी आई विठ्ठलदेवी हरिदेव होळकर लांजाचा धनी केदारने देव चव्हाटा विराची आई जीवदाने मुंबईची मुंबादेवी जागे महाराज नटेश्वर रंगदेवता यांच्या चरणाशी नतमस्तक होऊन मोग आणि बाबुरंगले घराण्याचे कैलासवासी सद्गुरू भिवाशंकर यांचे बाबा राजा भवन विशाल गणेश भिकाजी गंगाराम प्रभाकर यांचा शिष्य पुरेवाला शाहीर विकास लागोरे नवलांनी नाथगड मुलीगड भंगरवाडा शाखा जय बजरंगबली नाथगड पन्हाळजे गोडवाडी यांच्या सोबत ही कला सादर करताना माझा भक्तीपटू सिद्धार्थ बारगोडे संदेश उतरे अजित चव्हाण श्रीगोंडा वेदना साळीदादा आणि ऑक्टोबरला माझा रोहित विखे आणि साऊथला माझा राजू पटादादा सर्वांना बराचसा मुद्रा करून कार्यक्रमाला सुरुवात करतो जय हिंद जय महाराष्ट्र माझे प्रतिस्पर्धी शाहीर भानुदास घराण्यातील भिकाजी भोवाड यांचे शिष्य मंगेश बुवा यादव यांना शाहिरी मानाचा मुद्रा करून कार्यक्रमाला सुरुवात करूया या ठिकाणी अनेक मंडळी आली आहेत मला फक्त 2 मिनिटं लागतील बाकी सगळी मजाच मजा आहे तुम्ही फक्त मजा करा अनेक मंडळी आहेत त्यांची नावं घेणं सगळ्यांचं मला शक्य नाही आहे कारण विरारमध्ये अनेक दिवसांनी आलो खूप सारी मांदियाळे आहेत सर्वांची नावं घेणं गरजेचं आहे सर्वांची नावं नाही जमतात
शक्यतो जर पंढरी असेल तर आयोजन विठ्ठल रुक्माई असतात आणि आजची विठ्ठल रुक्माई आणि जीवदानी कला फाउंडेशन आणि त्याचे सर्व समाज आमचे भिकाजी बुवा भट यांना मनाचा मुजरा करून त्यांनी आम्हाला एक संधी दिली, त्या संधीचं सोनं आम्ही करू इच्छितोय. बुवा बोललं 9 बाऱ्या झाल्या म्हणतात. एकदम बारीक लक्ष आहे माझ्यावर सगळं त्यांचं. माझ्या आईच्या गाण्यावर इनडायरेक्टली बोलायचं होतं, सगळ्या गोष्टीवर बोलायचं होतं, सगळ्या भाऱ्या बघतात, लाल लाल कलरची बांगडी याचं सगळं होतं लक्षात. पण बुवा तुम्हाला एकी एक दोन दोन मोजता येत नाही. अरे माझी 11वी बारी 9वी बारी नाही बुवा. 11 एकूण एक एकावर एक 11 आणि 11चे 11 हाऊसफुल. काय ना बारी कलगीपुरा हे ढोकून मध्ये दिसतो बोलतो मी गावठी बुवा ना तर बोललो ना बुरा करता बुवा. अहो हे पोरांनो ऐका ना, अरे उडवायला झालेला आहे परत येत नाही इकडे. तुम्ही फक्त जरा सोड काय आपला वाढवडी. आत्ताचे दिवस ही लावणी झाली, पेरणी झाली, लावणी झाली आणि तिथनं बैल धुवून घरात गेला, पेंडा घातला की परत गेला, पाय शेकून तिथं जरा आगीवर आणि बाहेर परत चाळ बांधलं, घुंगरू घेतलं, ढोलकी वाजवली आणि 12 केल्या रात्रीभर परत गेला दुसऱ्या दिवशी शेतात. आणि त्या वाडवडिलाने मूर्त मंडवलेली आणि काल 2 दिवसापूर्वी महाराष्ट्र शासनाच्या दरबारी त्या शक्तीची नोंद झाली आणि आमच्या नमनाची नोंद झाली. आणि आज जेसी हॉलमध्ये जिद्द पाहिजे, जिद्द. आपल्या लोककलेवरती, लोककलेला कधी अंडर एस्टिमेट करायचं नसतं. आपल्या बोलीभाषेवर हट्टी राहायचं आणि आपण जिद्दी असायला पाहिजे. सरकार काय त्याच्या वरचे पण आपली नोंद घेईल. एक दिवस आपण केंद्र सरकारच्या राष्ट्रपती भवनच्या समोर नाही कलगीतुरा झाला तर सांगेन द्यायला बघित राहायचं. कलगीतुरा आहे तो, शिवाचा नाच, माझ्या गणपतीचा नाच आहे तो. माझ्या एडावाकडा वाडवडिलाने रोवलेली ती बी आहे, त्याचा वटवृक्ष झालेला आहे. या ठिकाणी अनेक मंडळी आले आहेत. माझे सचिन कोल्हापते माझा पाठीराखा, ज्याचा नाच ज्याच्या जीवावर मी करतो, माझ्या या विरारचा गणपत लांबोरे. या ठिकाणी जैन उजाळ माझे पाठीराखे, शशिकांत मांडवे कुठं आसन जगाच्या पाठीवर तिकडे आपले येतात. राजीव ब्रिक आहेत, मला दिग्या भोवड आहे आणि या शक्तीपुरातील भानुदास घराण्याची शान सूर्य म्हणता येईल आमचे डॉक्टर सूर्यकांत चव्हाण माऊली, भरत गाडेकर, जितेश रेवाळे, सूर्यकांत जागळे, माझा पाठीराखा. अनेक आमचं जीव आहे ते माझे राम सर, राम जागळे सर, प्रकाश पुजारी आहेत तुरेवाले बुवा, शाहीर नितीन आमरे आहेत, शाहीर चंद्रकांत धोपट, सुधाकर मास्टर आमचे कलगीतुऱ्याचे चिटणीस, प्रशांत पवार मंडणकर माझे साथी सोबती, शाहीर संतोष कोलमटे माझा आधार, प्रकाश डोईफोडे, महेश चौगले मुंबई पोलीस, जनार्दन नात्रे, आनंद चौगले माझे शिष्यमंडळी, विनायक धोपट, योगेश ओपटे, सर्व युट्यूबर, सीडी आहे, अनेक मुलगीळ आहे, यशर आहे, शंकर भोवड आहेत, धनंजय राबाडे आहेत, अशोक सपकाळ आहेत, रवींद्र लांबोरे, सदा सर्वज्ञ बुवा, शाहीर बलराम तांबे, त्यांच्यासोबत पण माझी अमोल काटे खेडचे, शाहीर नितीन रसाळ, संतोष पांदळ, निलेश रसाळ, 2 मिनिटं अमोल काटे, माझी बहीण भारती लांबोरे, सुरेश अण्णा ढवाळे आलेले आहेत खेडशीवरनं आणि सावंत राजेंद्र पगार, सर्वांना मनाचा मुजरा. उदयसिंग सुभेदार, विजय लांबोरे, माझ्या गावचे राजेंद्र बेर्डे, प्रकाश झोरे, विजय झोरे सगळे आले. विनोद फटकरे बुवा आणि मनाचा मुजरा. कार्यक्रमाला सुरुवात करतोय आता एवढा. सद्गुरुपदं मंत्रपुरं सद्गुरुर्वाक्यं मोक्षपुरं सद्गुरुरूपा
महाराष्ट्रामध्ये सुरू आहे आणि महाराष्ट्र पुरोगामी राज्य ज्याप्रमाणे शाहू फुले आंबेडकर यांचे विचार या महाराष्ट्रामध्ये रुजले आणि त्याच्यानंतर या महाराष्ट्रामध्ये संतांची भूमी आहे आणि थोर निरूपणकार आहेत, प्रबोधनकार आहेत आणि याच्यातून आमचा महाराष्ट्र घडला आणि हीच मांदियाळी पुढे संत परंपरेने नेली आणि त्याच्यातील एक परंपरा जी थोर परंपरा आहे ते आमचं नाणीच धाम आहे, आमच्या रत्नागिरीमध्ये आहे आणि तिथले मठाधिपती आदरणीय सन्माननीय सद्गुरू नरेंद्र महाराज हे आहेत. हे स्तवन तुमच्या चरणाशी सादर करतोय. लक्ष असावं. शाहीर आणि उत्तम त्यांच्या ग्रामदेवतेने गाणी केलेली आहे. छान लेखणी बुवा आहे. फक्त आमच्या बुवांचा प्रॉब्लेम काय माहिती आहे ते थोडं बोलतो. हे वर्षाने एकदा आमिर खान सारखं उगवतात, एकच पिक्चर देतात पण फ्लॉप देतात. आज मात्र सुपरहिट आहे. समोर गोरा कसा आहे ना, विलन कसा आहे. म्हणून बुवा तुम्ही खालच्या वाड्यात आमिर खान होण्यापेक्षा एवढी चांगली बारी आहे, एवढा चांगला लेखीन आहे, एवढा सगळ्या तर येत राहा ना. तुमच्या लाल टोप्या दाखवत राहा. फक्त लाल टोपा लांबवला किती काढून दाखवता तुमची मारी टोपी इंस्टाला काढाय बघतात तर त्वचा काढाय बघतात पण मधीच असा कासरा आवडतात. आई जो मारा नव्हे दुसरी बारी लावण्याची अरे एक काम करू रे भेंडी. मला म्हणतात मोठं मोठं गार केलं गंमत मध्ये. अरे हा ना भेंडी मोठं मोठं गार केलं गंमत मध्ये भेंडी आता कुठं माझं चांगले दिवस आले तो मेरे पे जलती भेंडी. अरे जलती इधर लाल टोपे आज नमाज पण करणार आहे कधी जायचं नमानाला कलगी तुझ्याला आणि नमानाला तिकडे राज्य शासनाचा पुरस्कार आणि तिथे आधार मिळालेला आहे आणि तो मेरे को अंडर एस्टिमेट करता है एंड नॉन साइंस ते थोडा स्तवन कर. जय घोष ठिकाणी स्केल माझी ती ठरलेली आहे. धर्माचार्य जगद्गुरुनी धर्माचार्य जगद्गुरुनी दिला सुखाचा मार्ग जाणी. धर्माचार्य जगद्गुरुनी दिला सुखाचा मार्ग जाणी. मंत्र गणी गणगणात बोते दिला नरेंद्र महाराजाने. मंत्र गणी गणगणात बोते दिला नरेंद्र महाराजाने. धर्माचार्य जगद्गुरुनी दिला सुखाचा
होते अखंड मानव सेवा असे पुण्याचा हा ठेवा कार्य संजीवनीचे ऐसे जन्म सार्थकी होऊन जावा मन अध्यात्माचे होते मन अध्यात्माचे होते नेत्र डोळसले विज्ञानी मन अध्यात्माचे होते नेत्र होतसे विज्ञानी मंत्रगाडी गणगणात बोलले तिला नरेंद्र महाराजांनी मंत्रगाडी गणगणात बोलले तिला नरेंद्र महाराजांनी धर्मचार्य जगद्गुरू तिला सुखाचा मार्ग जाणी धर्मचार्य जगद्गुरू तिला सुखाचा मार्ग जाणी मंत्रगाडी गणगणात बोलले तिला नरेंद्र महाराजांनी मंत्रगाडी गणगणात बोलले तिला नरेंद्र महाराजांनी मंत्रगाडी मंत्रगाडी गणगणात बोलले तिला नरेंद्र महाराजांनी बोल या ठिकाणी आव्हान गुलामान संपूर्ण कोकण आई महाकाली नमन मंडळ कोयने लाटा यांमधील कॉमेडी किंग म्हणून ओळखला जाणारा ओंकार चव्हाण अर्थात गाव वेसुर्ले माझ्या राजू मांडवकरचं गाव 150 रुपयाचं पारितोषिक नमन करायचं होता बोल बारी सरसवून जाऊ दे अजून नमन गीत गायला पाहिजे अजून आलेला आहे काय कोकणी काय रे पडवाडकर युट्यूबर्स कोकणी पडवाडकर युट्यूबर्स मनेश मनोज नाचरे 200 रुपये स्वामींच्या स्तवनासाठी थँक्यू सो मच अजून काय अहो मला दिसत नाही मोठा करा जो समजत नाही स्क्रीनशॉट तर हे पर्यंत दोन फरमाईश ते घेऊया बाप्पा तू झामुळं घरी पेटत चूल माझ्या झोपाडीत या सुखी बाळ कोमुल घरास आलं घरपण देवा भास तेरे घरकुल आशीर्वादाची देते प्रचिती जास्वंदाचे फूल गणा माझ्या बालपणी मोठ्या वाटाळ वळणी मी आलो ना विरारला 2002 साली आलो मंडळी आणि त्याच्या आधी मी घरकाम केलं 12वी शिकलो इकडे आलो राहायला कोण नाही मला गणपत घेऊन आला भरत मध्ये घर नोकरी केली त्याच्यानंतर माझी मावशी इथं राहायची वाटलं पोरगा एवढा शिकलाय फर्स्ट क्लास काढलाय 12वीला बरोबर वाटत नाही माझ्या चुलत्याने आणलं भारती आली तिच्या वडिलांनी आणि त्याच्यानंतर कंपनीत लागलो माझे कुरिअरचं काम करत ह्या विरारमध्ये 2002 पासून 2014-15 पर्यंत होतो तिथून नंतर गेलो माझ्या बापाने आता ह्या दिवसात आम्हाला लय संकट आहे म्हणजे यायला सगळं कळायचं आई रात्रभर अशी एका बाजूला उभी राहायची बसून राहायची तिथं गळत नाही तिकडे आपल्या लेकरांना बाजूला करायची सकाळ उठायचं गुरातलं शान काढायची ती उतरी पण धड नाही हो सगळी इकडनं फाटलेली इकडनं शान सगळं पडायचं आणि त्या बापाला माझा गणपती पूजला तुमच्या आमच्या बापाने गणपती पूजला ती परंपरा कधी खंडित नाही केली आज इकडं तुम्ही एका टोकाला राहता पण गणपती येऊ दे आता बुवा बोललं 66 दिवस आहे आता सगळी तयारी झाली आहे घरात पोरांची तयारी लगभग सुरू आहे काय घ्यायचं कुठलं मकार करायचं काय करायचं त्या विश्वाच्या मालकाला चिंता आहे आज तुमच्या समोर 11-12 करून जो हाऊसफुल झालो त्याची श्रद्धा त्याचे गड हिट झाले तो सेवा करून घेतोय आता काय माझं काम होतं हे ज्याप्रमाणे पद बोललं मी गुरज टाकलेला माणूस धनगरवाडीतला माणूस दुसरं काय म्हणायचं काय म्हणतोय गण माझ्या
300 रुपये कापले जातील. दादा कुठं आहे? ए मागा आवाज काय काढे येतोय? माझी मावशी आहे हो. 2 बनी एकत्र आल्या काय प्रॉब्लेम आहे हो? अरे मी त्यांना समानच करतोय ना. काय वाईट बोलतो मी? कमरेच्या खालचा वाद बोलतोय. तेजस धनांजय बांबाडे माऊली आमचे 500 रुपये. तेजस दादा थँक्यू. संकेत कांगडे, अभिन मोरे, रोशन निमळे आणि कोण रसाळवाडी चेतन टक्के, अजिंक्य साळवी आणि विठ्ठल चिवळकर 200 रुपयाला पारितोषिक. आबाई तावडे आहे काय लोक 200 रुपये. आदमी कल्पेश शिगवण यांच्याकडून फरमाईश गणा माझ्या बालपणी 200 रुपये पारितोषिक. त्याचप्रमाणे आदमी कमलेश शिगवण यांच्याकडून फेमस सेलिब्रिटी वेद आणि दादासाठी 200 रुपये दादासाठी. थँक्यू सो मच. अरे संतोष ठाकूर सोने आमचे आयोजक 500 रुपयाचं पारितोषिक स्तवनासाठी. नरेंद्र महाराजचे भक्त आहेत. चला हे 2 फरमाईश आहे. नामकरणाचं बोलायचं आणि सुधारला जायचं, गावदेवाच्या हुकमात नातनाऱ्यानं साधायचं. भेट दिली ही नवलाईनं, भेट दिली ही गावदेवानं, तुला पवत बाजायचं, पवतलं बाजायचं, गणाला पवतलं बाजायचं, सुधारला जायचं, गणाला पवतलं बाजायचं. विचार हा किती आहे इथं काही नाही बरं, देणारा आहे ना आपला लंबोदर. काढवण करून सारी करतो मी सोया, पण दर वर्ष सारखं मानर सजू दे घर. कसं चल काय काय आणू गाये गणपतीला, सागर गौराईला, गणाच्या फरमाईश मध्ये पहिल्यांदा आलोय. नमन होणार ह्यांनी किती काय काय नमन होणार जाऊ नाव आवड मला या मोबाईल मध्ये बाकी अक्षर दिसत नाही. स्क्रीनशॉट ऐका घेऊन द्या प्लीज घेऊन द्या. ऐका तर आजचा मी काय मंडळी जे काय द्यायचं आहे तुमच्यावर माझं प्रेम आहे. सगळं मी करणार पूर्ण, फक्त ऐका. हे लिहून द्या. मी जरा काम सांगतो ऐका. बुवाची चाल बुवा घ्या. बुवा लय भारी लिहिलेलं आहे. द्वारी उभावी स्वागता तुझ्या गणरात. बुवाची चाल आहे. बेशक तू हे चाल ना. हो होय सजला निसर्ग स्वागता तुझ्या मोरया. सजला निसर्ग स्वागता तुझ्या मोरया. सजली धरती ओवाळया नदी बापा लवकर या. सजला निसर्ग स्वागता तुझ्या मोरया. सजला निसर्ग स्वागता तुझ्या मोरया. सजली धरती ओवाळया
त्यानंतर शाहीर माझ्या या वारीचा गण गातोय आणि हा पण गण हिट होणार आहे. लिहून ठेवायचं आणि परमेश्वराची कृपा आहे तेवढी. हे चाल कुठली माहितीये का बरं? दिल दीवाना किती छान. दिल दीवाना ना जाने कब खो गया, अरे तूने से देखा के कुछ हो गया, कुछ हो गया, कुछ हो गया, कुछ हो गया मेरी जान. आयला मला जमतं रे. अरे रेडी हा वा. अरे घरात माझ्या तुझीच चर्चा वारंवार. सकाळी पोरगा येतो, पप्पा बाबा गणपती बाप्पा गणपती 14 सप्टेंबर 14 ऑफ सप्टेंबर. मग मला कुठला का मकार कुठलं कुठल्या गाडीने जायचं. दिवस रात्र घरात 4 माणसं असतील तर 5व्या परमेश्वराची चर्चा. लाडक्या मुलासारखा आणि लाडक्या बापासारखा घरातला संवाद असलेला माझा परमेश्वर, माझा देव, माझ्या कोकणाचा देव येतोय. घरात माझ्या तुझीच चर्चा वारंवार. कॅलेंडर मध्ये मोजित बसती तारीख वार. घरात माझ्या तुझीच चर्चा वारंवार. कॅलेंडर मध्ये मोजित बसती तारीख वार. लेख विचारतो येऊन जवळतो, लेख विचारतो येऊन जवळतो, म्हणे बाप्पा कधी येणार. घरात माझ्या तुझीच चर्चा वारंवार. घरात माझ्या तुझीच चर्चा वारंवार. कॅलेंडर मध्ये मोजित बसती तारीख वार. घरात माझ्या तुझीच चर्चा वारंवार. कॅलेंडर मध्ये मोजित बसती तारीख वार. विचारतो येऊन जवळतो, लेख विचारतो येऊन जवळतो, म्हणे बाप्पा कधी येणार. घरात माझ्या तुझीच चर्चा वारंवार. कॅलेंडर मध्ये मोजित बसती तारीख वार. घरात माझ्या तुझीच चर्चा वारंवार.
कॅलेंडर मध्ये रोज बसते तारखवा. शाहीर आगाण ठेवलेला आहे. आगाण हे काय लिहून ठेवायचं. आणि माझा मांग्या हे तसं माझं दोस्त आहे ना, पण दोस्ती आज गाडग्याच्या बाहेर. गाडग्याच्या बाहेर माझा एक शेर आहे. अरे कभी मेरी याद आई. काय का अरे कभी मेरी याद आई तो दिल से मुझे पुकारा कर. हे पर्यंत हिंदी शेर आहे. लांबोरी बाबाचा गावठी आहे का. कभी मेरी याद आई तो दिल से मुझे पुकारा कर. अगर फिर भी मैं तुझे आवाज ना दूं तो गडग्यावर चढ आणि मला पुकारा कर. आपण गावठी माणूस हा. अरे गावठी शक्ती तुला आज कुठे गेला. एअर कंडिशन मध्ये गेला. सरकार दरबारी गेला. आणि सोन्याचा दिवस आहे. गोवाने गाण्यावर म्हटलेला आहे. आम्ही निष्ठावंत ग्रुप गुरुप्रसाद मानव, सागर भोजने, अक्षय राजापूर आणि सुनील संगमेश्वर 400 रुपये आणले. मोक पैसे आणले. थँक्यू सो मच. लव्ह यू मॉस. तर आणि नंतर आलं ओ बुवा मी एवढ्या 9 कमळांनी बोललो. अरे एवढी नावा आणि पैसे किती दिले. ए मस्करी करतोय. ऐका 14 ऑगस्टला जांगळदेव ग्रामस्थ मंडळ ग्रामीण मुंबई होडी कोणवाडी राजापूर यांच्या वतीनं शक्तिवले शाहीर संदीप सोबन आणि चंद्रकांत गडार माऊली जांगळदेव नाच मंडळ होडी कोणवाडी आणि प्रतिस्पर्धी मीच तो शाहीर विकास रामोरे नवलादेव नाच मंडळ विद्यार्थी धंगरवाडी जांगळदेव प्रसन्न होडी. हे नाच कुठे तू सांगितलं तुम्ही इथंच आहे. ह्याच हॉलमध्ये भेटूया 14 ऑगस्टला. 200 रुपयाला पारितोषिक आहे. प्रदीप जगन. आता बघ सोबा ऐका. अरे अल्लाह अल्लाह कलर की वाकडी हे भेंडी लावडी चालू माझ्या सोबतचा. हे मांग्या बा मांग्या मी एकच सांगतो मांग्या बॉसनी. हे माझं फ्रेंड शक्ती तुल्यामध्ये कलगी तुल्यामध्ये पहिला व्हॉट्सअप ग्रुप काढला असता आमच्या मांग्या बॉल काढलेला. आणि तिथपासून मी त्याच्या सोबत आहे. आणि काय काय बोलून गेलं मला. त्याला बोलायचा बाब होता पण कासरा आवडला नाही. म्हणजे नाच तर ते मोठा गार केलं गंमत मध्ये. अरे म्हणतात मोठ्या नावं सांगा. तुम्ही मोठं नाही. तुम्हाला आज गार केलेलंच आहे. पण तुम्ही मोठं नाही. तुम्ही एवढंच आहे. तुम्ही एवढाच आहे. तिथंच राहायचं. म्हणजे बुवा चट्टी में रहेगा. चट्टी में हा चट्टीत राहायचं. अरे बरे बुवा बोलते भेटी. तुम्ही सरळ तत्वाने यायचं पण खुरपाने काढायचं नाही. मेलू म्हणणार गुस्सात आहे आणि गुस्सा नाही भेडी हा असं आहे. अरे लाल कलरची वाकडी. अहो 11-12 झाल्या. 11 करून निघाल्या. त्याच्या चाली निघून गेल्या. तेवढ्यात कसं जमली सोपी चाल वाटली. त्यांना उत्तर द्यायला म्हणतात गटारीला म्हणतात कोंबडा कापायचा. आमच्या इथं कुकू कापतात. कोंबडी पण कापतात भेंडी. ह्या म्हणून कोंबडीची खाद आजता काळा कोंबडा कसा बुजवतो बघित राहायचा. बरं कोंबडा आणि कोंबडीचं 2 मिनिटाचं काम. अरे नाही जुवायला किती वेळ लागतोय. गोवा एक साथ नमस्ते कुठला मग ही मोठी कोंबडी. मी काळा कोंबडा ना. अरे मग ही मोठी कोंबडी. मग मी बोलतोय मंग्या नाही मंगेश बुवांना नाही म्हणत आहे. मी मंगेश बुवांना नाही म्हणत आहे. दुसऱ्या बारीत आलं की फक्त त्यांना टोपी काढा लावा. हे बरं एवढी काढा लावा फक्त. गुंडी म्हणतोय की शेंडी म्हणतोय की मला कळत. लाल करत ती घालून आलेली आहे. हे मी काय वाईट बोललो ना. वाईट बोललो. अरे मग ही गुंडी कोंबडी. ह्या कोंबडीचं तू राहिला. ह्या कोंबडीचं करतो मी हात कोंबड्याचा. अरे मग ही गुंडी कोंबडी. ह्या कोंबड्याचा तू राहिला. ह्या कोंबडीचं करतो मी हात काढतोयचा खालून जाय.
विजय भवानी माऊली 100 रुपयाचं पारितोषिक अनेक जोगळे 122 रुपयाचं नमन फरमाईश. सोनाली पळसमकर 100 रुपयाचं पारितोषिक नमन झालं पाहिजे. आता मला सांगा हे रसिक आहे कापून टाक अहो हातात कापून टाकतो काय राईट अहो ऐका नमनात काही वाईट नाही. इतक्या फरमाईशा जुळीदार अर्ध नमनासाठी आले बुवा. तुम्ही जर आज काय बोललो नमनावर लोक कापून टाकतील शाप म्हणजे मान सन्मान म्हणतो. तर त्याच्यामुळे असं काय बोलणं का गवळण घेतोय गवळण असा महादेव मोठा झाला माझ्या पायाच्या संगती ऐका ना मध्ये डिस्टर्ब करू नका मग माझ्या पायाशी रांगती भीक जन्माची मागती म्हणे गवळेत प्रश्न विचारला कृष्ण काळा का? कृष्ण काळा नाही. कृष्ण काळा नाही. तुमच्या प्रश्नाचं उत्तर मी दिलं असतं पण कृष्ण सावळा होता. हे काळी ना तुमची नजर काळी तुमचं मन काळं तुमचं काळीच काळं त्याच्यामुळे तुम्ही त्याला काळा बोलता. कृष्ण काळा नाही कृष्ण सावळा. कृष्ण सावळा तुम्ही सावळा म्हणजे असं उत्तर सांगितलं असतं. या असल्या फालतू गोष्टीच्या नादाला लागत नाही. उत्तर माझ्याकडे आहे पण कृष्णाला सावळा बोला दुसऱ्या वेळेला उत्तर देईल. या फालतूगिरी नाही करायच्या. काळा म्हणजे मला काळा बोलायचं तुमच्या कृष्णाला काळा बोलता नॉन सेन्स. मी प्रश्न विचारतो गवळी तो लास्ट टाइम विचारत कुठला तो सत्तर तो म्हणतात तुमच्या वकिलांना सांगा. वकिलांना सांगा ये नहीं है वकील ये छोटा शकील काट डालेगा भेंडी. हा एवढाच आहे अरे ये छोटा शकील भेंडी अरे ह्याला पाणी बांधलं गेल्या वर्षी तुम्हीच पाणी बांधलं ना मग नाच करते का विचारा बोलायचं तुम्हाला काय नको. ये वकील ने छोटा शकील डिस्काउंट करेगा सबको तुम्हारे इधर मालूम गांडा भाई. माझ्या पायाशी रांगती भिक्या जन्माची मागती. यांच्या वस्तूचं नाव भिकाजी बुवा त्यांना मी भिक्या भिक्या म्हणत का भीक या जन्माची मागती. मी भिक्या नाही म्हणत आहे. त्याचा उगाच परत तुमचा मिसअंडरस्टँडिंग होईल प्रॉब्लेम होईल. माझ्या पायाशी रांगती भिक्या जन्माची मागती मग या गवळणी झाल्यावरती मंग्या गवळणी असं नाही आहे. मंग्याला नाही म्हणत आहे मी तुम्ही माझ्या बघू नका 200 रुपये का मी मंग्या गवळणी झाल्यावरती पाय तुरे वाल्याचे धरती बघा.
झाल्यावरती पाय तुरवाल्याचे धैर्यती माझ्या गवळणी झाल्यावरती पाय तुरवाल्याचे धैर्यती माझ्या गवळणी झाल्यावरती पाय तुरवाल्याचे धैर्यती माझ्या गवळणी झाल्यावरती पाय तुरवाल्याचे धैर्यती माझ्या पायाची रांगती माझ्या पायाची रांगती या जन्माची मागती माझ्या पायाची रांगती या जन्माची मागती माझ्या गवळणी झाल्यावरती पाय तुरवाल्याचे धैर्यती माझ्या गवळणी झाल्यावरती पाय तुरवाल्याचे धैर्यती माझ्या गवळणी झाल्यावरती पाय तुरवाल्याचे धैर्यती माझ्या गवळणी झाल्यावरती पाय तुरवाल्याचे धैर्यती. आमचे आयोजक जीवनारी कलामंच तुम्हाला एकच सांगायचं आहे, मी ह्या विरारमध्ये पहिल्यांदा आलेलो आहे शक्ती तुऱ्यासाठी आणि आज तुफान गर्दी आहे, फरमाईश जास्त झालेले आहेत. 5-10 मिनिटं इकडे तिकडे होतील. आमचे ओके दादा आणि आमच्या मैत्रिणींना टीम नाही टीम हे आहे पण आपली शाखेचं नाव पण तेच नटेश्वर, आमच्या कडवई गावचे आमच्या सालबाईची लेकरं आमची ओमटेवाडी गेली 15-20 वर्ष माझ्या संदेश होते मला साथ दिली. एकच माझ्यासोबत आहे आणि त्यांच्याच वाडीतला त्यांच्या भावकीचा माझा त्या वाडीशी माझ्या गावाशी संबंध आहे, ऋणानुबंध आहे. 200 रुपयाचं पारितोषिक. धन्यवाद दादा. तर नमन आता ऐकून घ्या तर मग 10-15 मिनिटं माझे वाढणार कारण वाढणार म्हणजे अरे किती मला लोकांसाठी आलेलो आहे तर त्याच्यामुळे आज काय मला बोलायचं नाही. तुमचं मी फायदा करून दिला ना मंडळाचा हाऊसफुल शो केला ना तुम्ही बोलले का नाही. विभाग कोदरे, अरे वा विभाग कोदरे माझा शिष्य होणार आहे कोदरे. वेदांतच्या डान्ससाठी 501 रुपयाचं पारितोषिक आणलं आहे. धन्यवाद. तर हे फक्त 2 मिनिटं आता फक्त सिरियस आहे का. आज आहे जीवदाने भानुदास घराण्याचा यंदा मी एक प्रश्न फोडलेला आहे. आता दुसरा एक हात घालतोय बलराम तांबे आहेत, भानुदास घराण्याचे शान आमचं डॉक्टर साहेब आहेत, भिकाजी भाऊ आहेत आणि आज त्या घराने काय खोटं बोलत असं मला वाटत नाही, खोटं बोलतच नाही कधी. पण आज जीवदानी तुझ्या साक्षीनं त्यांच्या प्रश्नाला हात घालतोय. माझा मूळ घराणं बाबूरंगले घराणे बाय मध्ये उभे राहा आणि यांचा प्रश्न मान्य करून घे. प्रश्नाला उत्तर देतोय पोरांनो ऐका. दिल थांब दे बेटे हा प्रश्नाचं उत्तर मी कैलासवासी संजय पेजले यांना समर्पित करत आहे. त्यांच्या मृत आत्म्याला स्मरून सांगायचं भिकाजी बोलणी की उत्तर बरोबर आहे की चुकीचं आहे. बाकी मला काय बोलायचं नाही. प्रश्नाला हात घालतोय. बुवांचा प्रश्न आहे, एका युद्ध प्रसंगी भगवान शंकराने क्रोधाने आपल्या जटा आपटल्या, त्यातून एक मनुष्य उत्पन्न झाला, त्याचे नाव काय. भगवान श्री शंकराने त्याचा विवाह एका स्त्री बरोबर लावून दिला, त्या स्त्रीचं नाव काय. त्यांना 2 अपत्य झाले, त्या अपत्याचे नाव काय. त्यांना गायी म्हशी बकऱ्या मेंढ्या चारायची विद्या शिकवली, त्या विद्येचं नाव काय. 10वीच्या गाईड मध्ये पण एवढा प्रश्न नाही. अरे एका वेळेला किती प्रश्न विचारता सुपारी एकाच बारीची देता प्रश्न जो 25 पण घ्या हा आपण कोणाची उदाहरण घेत नाही. माझं प्रभाकर धनावडे यांच्या आशीर्वादाने प्रश्न हात घालतोय. पहिला प्रश्न, एका युद्ध प्रसंगी भगवान शंकराने क्रोधाने आपल्या जटा आपटल्या, त्यातून एक मनुष्य जन्मला, त्याचं नाव अरबूज असे हो. अरबूज जलावरती मात्रा उकार ज अरबूज. भगवान शंकराने त्याचा विवाह एका स्त्री बरोबर लावून दिला, त्या स्त्रीचं नाव शीतळा देवी. स्त्रीचं नाव शीतळा देवी. अजून एक आहे थांबा मोबाईल प्रश्न. अरबूज आणि शीतळा देवी यांना एक अपत्य झालं, त्यांचं नाव काय. तर बुवा त्या अपत्यापैकी मुलाचं नाव मजगुल आणि मुलीचं नाव भामादेवी. त्याला गाई म्हशी बकऱ्या आणि मेंढ्या चरायची विद्या कोणी शिकवली, त्याचं नाव धेनुघर. तर म्हणून बुवा तो जो पण मनुष्य होता तो अरबूज, बायकोचं नाव शीतळा देवी, मूल झालं मजगुल आणि भामादेवी आणि शिकवलं धेनुघर. हे तुमच्या प्रश्नाचा खरा उत्तर आहे आणि आज तुमच्या आमच्या जीवनाने समोर हे मान्य करून घ्यायचं तर उत्तर बरोबर असेल. नाहीतर डिस्काउंट सांगून गेलोय. 7 ते 8 प्रश्न सोडवलं वाक्यानो तुरेवालं शक्ती तुला फक्त वरवरची गोष्ट आहे. हा घेणार एका बाजूला घेणार. अरे राडा होणार तुरेवाला नाही ऐकणार. राडा होणार हा मोठा गार केला. गंमत म्हणजे गंमत मध्येच केली. डायलॉग थांबा तुम्ही. यांचा फक्त आमचा प्रश्न सगळ्यांना माहिती आहे. हा प्रश्न फुटलेला शक्यता आहे आज म्हणून संतोष बुवा पलापटे तुम वकील भेटी करा शकील. 11वी बारी 2 प्रश्न फुटण्याची शक्यता आहे. जीवदाने
येतो ग तुझ्या दाराशी. तर शेती करताना कमरेला आकडी कोणती बांधून तू नांगरदार म्हणजे तुला तुझ्या जोतांच्या बैलांना, तुझ्या शेतात काम करणाऱ्या माणसांना आणि तुझ्या शेतभूमीला कोणत्याही वाईट शक्तीचा त्रास होणार नाही असं नांगरी बैलगाडीला वरदान करून दिलं एवढं सांगायचं आहे. देव एक राजा आणि त्याचा परिवार अशी पौराणिक कथा स्वरूपात ही वरदानाची सविस्तर ग्रंथकथा आहे. शंकर, खंडोबा आणि ज्योतिबा वगैरे सांगायचं नाही. तुमचं हे पुरं भिकाजी बुवा, आमचा मंग्या बुवा, बलराम तांबे बुवा तुमच्यावर मारे आहे. सगळ्या शेतकऱ्यांना ऐका प्रेमाचा सल्ला. लावा ध्यान घेऊन उघड काने, सवाल माझा सोडवून द्यावा सभेमध्ये घ्या माने. सवाल माझा सोडवून द्यावा सभेमध्ये घ्या माने. लावा ध्यान चालेल. 5 मिनिटं द्या. आज इथं रसिक राजा आहे. नाही ते दिलेलं आहे. माऊली तुमचं नाव सांगा. शरद परब. याच कडून 200 रुपयाचा पारितोषिक आहे. तर या ठिकाणी हा हे नवा आधी घेतलं ते आहे. अहो तुम्ही ना सेम टू सेम सुधाकर मास्तर सारखे सेम टू सेम. नाव काय? प्रकाश बुधर, प्रकाश पुजारी माऊली सॉरी आमच्या तुरेवाली साहेब प्रकाश पुजारी 500 रुपयाचा पारितोषिक. अनेक मंडळी थांबलेले आहे. हो कोकमकरांनो हे 5 मिनिट थांबा. नमान नमान. अरे पब्लिक माझ्यासाठी इतकं नमनासाठी आलंय का वाईट करतोय. हा बाकीच राहायचं आहे. आता बघता जाऊ वाटलं.
जे काय कपड्याखालचं सगळं बोलायचं पगापासून कपड्याच्या खालचं मी एक तरी काय बोललो. अरे जरा ना मान केला ऐकून घ्या. तुकाराम मानकर बुवा यांचे शिष्य आदरणीय आमचे सन्मान्य आमच्या गुरुसारखे तुकाराम मानकर बुवा यांचे शिष्य राम जोशी पाचेरी सडा गुहागर शेतुबाचा पातोशिक आहे. त्याचप्रमाणे कोकणवाडी मित्रमंडळ वैभव विकास आयोजित शाहीर केतन धनावडे आणि शाहीर विकास लांबोरे 25 जुलैला बारी आहे बघा. मोरे गावात आहे नानासोपराला या रे परत. तर ठीक आहे 2 नाता हे घेऊया. तो जत्रेत शिट्या वाजवतात सर. एक समाज प्रबोधन गीत घेतो आणि बारी संबोधतो. बाकी अहो एकदा माझ्या ऐकायला ते म्हणत भावाचं लग्न होतं माझ्या गुरुनाथ लांबोरेचं आणि आमचं समीर तटकरे भाऊ आलं होतं आणि आमची चर्चा चालली. चर्चा चालता म्हणतात अहो आमच्याकडे म्हणतात एक पोरगी साखरपुडा जरा लग्नाच्या आधी पाहिजे लग्नाच्या आधी दिवशी म्हणतात पळून गेली आणि वर सांगतात खोबरं किसून ठेवलं होतं सगळं झालं तयार. मला प्रश्न हाच आहे ते धन तांदूळ ह्या सगळं ठीक आहे पण एवढं लग्नाचं जे खोबरं किसलं तर त्याचं काय केलं नाही असेल विचार का सगळा प्रॉब्लेम. एक समाज प्रबोधन गातोय आणि बारी होतोय. आयोजकांना पण ट्राय नको. गोरी है कि नैया तुझे हरी हरी चुडिया. आम्हाला सांगितले की कोकणात आमचे उद्योगधंदे येत आहेत तुमचं स्थलांतर थांबेल आणि काही नाही हो सगळ्या आमच्या खेडाबिडात गेला प्लॉटात गेला अहो अर्धा तास नाकात असं गुदबराला होतं वेस्टिंग केलं तरी गुदबराला होतं. अरे हा आमचा विकास अरे सुंदरसा आमचा निसर्ग स्वर्गासारखा देवभूमी म्हणतो. आम्हाला उद्योगधंदे असलं नको. आमचे पर्यावरणपूरक आमचे उद्योगधंदे असायला पाहिजे. आमची जिथे फळं येतात ती फळं उद्या निकृष्ट होणार आहेत. त्याच्यामुळे कृपया असले उद्योगधंदे नको म्हणून काय म्हणतोय ह्या यमायडिशानी ह्या रसायनानी ह्या यमायडिशानी ह्या रसायनानी कोकणाची केली नुकसानी. ह्या यमायडिशानी ह्या रसायनानी कोकणाची केली नुकसानी. होती चौकड हिरवळ नदी नाले निर्मळ होती चौकड हिरवळ नदी नाले निर्मळ शुभ्र निवाड पाणी. आता पेरलं हे विष जीव होतो कसा विष नाही वाजणार पुढे कोणी. या यमायडिशानी या रसायनानी या यमायडिशानी या रसायनानी दुसऱ्या वारीला आम्ही पुन्हा येईन. थँक्यू सो मच.